नमस्कार, मी डॉक्टर आरती साठे. शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने अन्न या घटकाचं महत्त्व आपण बघत आहोत. आज आणखीन थोडीशी माहिती. आपले जेवण नेहमी परिपूर्ण असावे म्हणजे काय? तर आपल्या जेवणामध्ये कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स किंवा पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स, प्रोटीन म्हणजे प्रथिने, मिनरल म्हणजे क्षार आणि पाणी असे असावे. ज्या सर्व घटक पचवतील असे पाचकरस शरीर तयार करतं आणि ते आपल्या शरीराला नक्कीच हितकारक असतं. या घटकातील कुठलाही एक घटक, दोन घटक पूर्णतः वर्ज्य करणे हे असे करू नये. दही खायचे असल्यास सकाळच्या किंवा दुपारच्या जेवणामध्ये घ्यावे. दही पचायला जड असल्यामुळे रात्रीच्या जेवणात दही घेऊ नये. तसेच ताक प्यायचे असल्यास दुपारच्या जेवणामध्ये घ्यावे. 3 भाग कर्बोदके, 1 भाग प्रोटीन आणि दर दिवशी 4 चहाचे चमचे गाळलेले तेल आणि 5 चमचे साजूक पातळ केलेले तूप किंवा पांढरे लोणी असे घ्यावे. आपल्या तोंडी लावण्यांमध्ये मिळून मीठ जे असते ते शरीराला पुरते, म्हणून प्रत्येक पदार्थाला वरून मीठ लावून घेणे अजिबात गरजेचे नसते. तसेच दूध प्यायचे असल्यास ते मात्र रात्री घ्यावे. ज्यांना स्वतंत्रपणे दूध घ्यायचे आहे त्यांनी सुरुवातीला अर्धा कप दुधामध्ये अर्धा कप पाणी घालून सुंठ घालून मग प्यावे. ते कोमट असावे. तर ज्यांना जेवणाबरोबर दूध घ्यायचे आहे त्यांनी पाव कप, अर्धा कप असे हळूहळू प्रमाण वाढवत कपभर दूध घेण्यास काहीच हरकत नाही. या दृष्टीने ते पचायला अतिशय सोपे जाते. पोट तडस लागेल किंवा गच्च भरेल एवढ्या अन्न घेऊ नये. वायू, अन्न आणि पाणी यांना जठरामध्ये पुरेसे फिरायला किंवा घुसळायला जागा राहील याच्यासाठी म्हणून आपले पूर्वज नेहमी म्हणत की भुकेपेक्षा नेहमी 4 घास कमी घ्यावेत. आणि आपल्याला दगडसुद्धा पचला पाहिजे. याचा अर्थ की सगळेच पदार्थ आपण खावेत. प्रमाण थोडे ठेवावे किंवा प्रमाण मर्यादित ठेवावे, परंतु सगळे खावे म्हणजेच पाचक रस तयार होऊन आपल्या पोषणास अतिशय मदत होते. धन्यवाद.